आपल्याला मेकअप करायला आवडतो, पण मेकअप प्रॉडक्ट किंवा सौंदर्य प्रसाधनं आपण काळजीपूर्वक सुरक्षित ठेवण्याबाबतीत विचार केला पाहिजे. अखेर आपलं आपल्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर प्रेम असेल तर चेहरा सुंदर बनवणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या साहित्याचीही आपण तेवढी काळजी घ्यायला हवी, बरोबर ना? हे सर्व मेकअपचं साहित्य स्वच्छ आणि कोरड्या जागेत आणि साफ करून ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ ब्रश किंवा पॅलेट वगैरे. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की मेकअपचे सर्व प्रॉडक्ट हे थंड आणि कोरड्या जागेत साठवून ठेवावेत. उष्णता व आर्द्रतेमुळे कॉस्मेटिक्स खराब होण्याची शक्यता असते किंवा त्यांना तडे जाऊ शकतात. मेकअप प्रॉडक्ट्स किंवा कॉस्मेटिक्स सुकू नयेत आणि त्यांच्यावर बाहेरील वातावरणातून होणारा परिणाम टाळण्यासाठी ही प्रॉडक्ट्स त्यांच्या ओरिजिनल बॉक्समध्ये घट्ट झाकण लावून ठेवावीत. बर्वा फाउंडेशन वापरताना पुन्हा पुन्हा एकच स्पॉन्ज वापरू नये किंवा कोरडा अथवा ओला स्पॉन्ज त्याच्यावर पुन्हा फिरवू नये. खरं तर बर्वा फाउंडेशन हे स्पॉन्जने किंवा ब्रशने लावायची गरजच नाहीये. तुमच्या स्वच्छ आणि कोरड्या बोटांनीच ते उत्तम प्रकारे लावता येते. फाउंडेशन बोटावर घ्या, चेहऱ्यावर टिपके लावा आणि पसरवा की झालं. मात्र मेकअप करण्याआधी बर्वा फेस वॉशने तुमचे हात आणि चेहरा स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. योग्य जागी व्यवस्थित ठेवलेले मेकअप प्रॉडक्ट आणि साहित्य वापरल्याने तुमचा मेकअप देखील चेहऱ्यावर जास्त काळ टिकतो आणि त्वचेसाठीही तो सुरक्षित असतो. म्हणूनच सर्वोत्तम दिसण्यासाठी मेकअप साहित्याची काळजी घेऊन ते स्वच्छ ठेवा. सुंदर दिसा, हक्क येतो तुमचा.